आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींची भेट घेणार. कोर्टातील पक्ष चिन्ह सुनावणीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा होण्याची शक्यता. ठाकरेंचे 6 फुटीर खासदार पंतप्रधान मोदींची घेणार भेट. शिवसेनेच्या 6 खासदारांसोबत मोदींची ब्रेकफास्ट पे चर्चा. तृणमूलचे फुटीर खासदारही भेटणार. अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर. आज संध्याकाळी अमित शहा मुंबईत दाखल होणार. मुंबईमध्ये 2 कार्यक्रमांना उपस्थिती लावणार. ठाकरेंचं बहुमत नजरेआड करण्यासाठी 2018ची पक्षघटना नाकारली. कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगावर घणाघात. फक्त आमदारांच्या बहुमतावर पक्ष चिन्हाचा निर्णय चुकीचा असल्याचाही युक्तिवाद. प्रशांत किशोर यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये 6 तास चर्चा. राष्ट्रवादीत अनेक बदल होण्याची शक्यता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून 11वं अधिवेशन. बंगळुरूमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि DK शिवकुमार यांच्या हस्ते होणार उद्घाटन. मारकुटे रमेश म्हात्रेच्या जामिनाबाबत उच्च न्यायालयाकडून मोठे संकेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रेला राज्याबाहेर राहावं लागेल. पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार. MIM नगरसेवक मतीन पटेलला अटक. निदा खान प्रकरणात समन्स मिळाल्यानंतरही न्यायालयात हजर न राहिल्यानं नाशिक पोलिसांची कारवाई. कनेक्टिंग लिंकच्या टनलमध्ये अपघात. पुण्याहून मुंबईकडे नेणाऱ्या लेनवर अपघात. कारची ट्रकला धडक. अपघातात एकाचा मृत्यू, 1 जखमी. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून संसदेतील कोंडी कायम. अमित शहांनी सभागृहात निवेदन करावं. विरोधकांची मागणी. तर तोडगा काढण्यासाठी 3 दिवसात 2दा किरेन रिजिजू राहुल गांधींची भेट. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम. मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीसंदर्भातली. एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. कोर्टातले पक्ष चिन्ह सुनावणीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलेलं आहे. ठाकरेंचे 6 फुटीर खासदार सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्या दिल्लीमध्ये आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आहेत. या घडामोडींकडे आपलं लक्ष आहे. दुसरी मोठी बातमी राज्यातली. प्रशांत किशोर रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि 2 नेत्यांमध्ये जवळपास 6 तास चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये अनेक बदल होण्याची त्यामुळे शक्यता वर्तवली जाते. या दृष्टीनं काय नेमके राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत घडामोडी घडतात जाणून घेणार आहोत आपण या बातमीपत्रामध्ये. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भातली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद आहे. नाशिकमधले खड्डे तसंच कुंभमेळ्याच्या कामांवर नेमकं राज ठाकरे आज काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे. त्यात नाशिकमधल्या जेनझींनी राज ठाकरेंची भेट घेतली. या दृष्टीनं राज ठाकरे नेमकं आज पत्रकार परिषदेत काय मुद्दे उपस्थित करतात हे आपल्याला पाहायचंय. त्यामुळे या 3 महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्यावर आपलं लक्ष आहे. आणि त्याचबरोबर राज्यभरात आणखी काही महत्त्वाच्या राजकीय वर्तुळातल्या बातम्यात त्या सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. तर दिल्लीमधल्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं लक्ष आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून फुटून आत्ताच शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले 6 खासदार सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ब्रेकफास्ट पे चर्चा त्यांची असणार आहेत. त्यांच्याबरोबर तृणमूलचे सुद्धा खासदार असणार आहेत. त्या दिल्लीतल्या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष आहे.
त्याचबरोबर राज्यामध्ये एक महत्त्वाची घडामोड घडतीये ती म्हणजे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे या भेटीमध्ये नेमके काय असे प्रमुख मुद्दे होते चर्चेचे, जेणेकरून 6 तास ही चर्चा चालली आणि त्या दृष्टीनं आता पुढे राष्ट्रवादीमध्ये काही अंतर्गत बदल होत आहेत का, गेल्या काही दिवसांमध्ये जे अंतर्गत वाद निर्माण झाले होते त्यावर नेमके रणनीतिकार काही सल्ला देतात का, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. तर या सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आमच्या रिपोर्टर्स बरोबर सुद्धा जोडले जाणार आहोत. तर आज महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांवर आपण लक्ष देणार आहोत. आमचे रिपोर्टर्सकडून या संदर्भातली आणखी माहिती घेणार आहोत आणि ह्या नेमक्या बातम्या कुठल्या आहेत तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, त्यातले तपशील जाणून घेणार आहोत. तर यामध्ये सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर आहेत. राज ठाकरेंचा नाशिक दौरा आहे, त्यामुळे या दौऱ्यामध्ये आता पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागले. राज ठाकरे काय बोलतात, काय काय नेमके मुद्दे कालपासून त्यांनी चर्चेला घेतलेले सागरकडून आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची जी भेट झालेली आहे या संदर्भात आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आणि त्याचबरोबर राज्यामधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्या दिल्लीमध्ये सुद्धा घडतात, या दृष्टीने काय नेमक्या या सगळ्या घडामोडी घडतात याबाबतचे तपशील आपण मनशीकडून जाणून घेणार आहोत. जाऊया पुढच्या बातमीकडे आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया दिल्लीमधल्या महत्त्वाच्या घडामोडीनं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या बैठकीत ठरल्यानुसार मोदींनी शिंदे यांना भेटीसाठी वेळ दिलेली होती. तेव्हा जेनझी आंदोलनानंतर देशातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी एनडीए घटक पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करतात. तर सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी सुरू आहे, त्यामुळे मोदी आणि शिंदे यांच्या भेटीला एक मोठं महत्त्व प्राप्त झालंय. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुद्धा मोदी आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी आणि इतर शिवसेना खासदारांनी अलीकडेच अमित शहांची भेट घेतलेली होती. त्यानंतर आता शिंदे आणि पंतप्रधान मोदींची ही भेट आहे, त्यामुळे निश्चितच या राजकीय भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर शिवसेना खासदारांच्या मतदारसंघातल्या विकास कामांवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे मुद्दे या दोघांच्या भेटीमध्ये चर्चिले जाण्याची शक्यता आहे. तर शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मोदी यांची जी भेट आहे यामध्ये काय नेमके महाराष्ट्राच्या राजकीयदृष्ट्या चर्चा होतीये, कुठले मुद्दे नेमके चर्चेला येत आहेत पाहायचंय. विद्यार्थ्यांचं झालेलं मोठं आंदोलन आणि त्यानंतर सगळ्या देशभरातलं वातावरण बदललं, त्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी कशा बदललेल्या आहेत का या संदर्भात सगळा आढावा घेतला जाणार आहे. ठाकरेंचे फुटीर खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. मोदी आणि खासदारांमध्ये ब्रेकफास्ट पे चर्चा होणार आहे. शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर ही पहिलीच भेट आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 फुटीर खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. पंतप्रधान मोदी आणि खासदारांमध्ये ब्रेकफास्ट पे चर्चा होणार आहे. शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर हे खासदार पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत आणि सकाळी 11 वाजता या भेटीचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान तृणमूलचे फुटीर खासदारही यावेळी मोदींना भेटणार आहेत. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी मनशी पाठक आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत. मनशी, आज दिल्लीमध्ये खूप महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि त्या दृष्टीनं काही राज्याच्या राजकारणातून सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येतात. एकतर फुटीर खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सत्तेत गेल्यानंतर आता पहिल्यांदाच ही भेट होणार आहे. काय काय नेमके मुद्दे असू शकतात? अनुपमा, ज्या पद्धतीने आपण बघतोय की राज्यातल्या राजकीय घडामोडी ज्या वेगानं वळण घेताना बघायला मिळत आहेत, सगळ्यात महत्त्वाचं आहे की मोदी आणि एकनाथ शिंदे भेटण्याची पहिलीच वेळ नाही आहे, मात्र ते ज्या टायमिंगला भेटतात हे टायमिंग अतिशय महत्त्वाचं आहे की एकीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं याची सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आहेत. तिसरीकडे राज्याच्या राजकारणात सुद्धा खळबळ माजलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो दुर्लक्षित करून चालणार नाही की प्रशांत किशोर हे सुनेत्रा पवारांना भेटत आहेत, याचे सुद्धा वेगळे राजकीय अर्थ हे लावले जाऊ शकतात. त्याच्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एनडीएचे घटक पक्ष म्हणून
जर एकनाथ शिंदे मोदींची भेट घेत असतील तर ती निश्चितच राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची भेट अशी ठरते. या भेटीतून खरं तर असं सांगितलं जात आहे की ही पूर्वनियोजित अशा पद्धतीची भेट होती, कारण यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदेंनी मोदींची भेटण्याची वेळ मागितली होती. कारण होतं अर्थातच मंत्रिमंडळाचा होऊ घातलेला विस्तार, यामध्ये जे 6 खासदार नव्याने सामील झालेले आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये, त्यांना कुठे स्थान देता येईल का याची होणारी चर्चा. सगळ्यात महत्त्वाचं की मनोज जरांगे यांनी जो पुन्हा एकदा पवित्रा महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे ते कदाचित आंदोलनामध्ये पुन्हा एकदा उतरू शकतात. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांची भेट घेणं अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. इतकंच नाही तर जेनझींच्या आंदोलनानंतर राज्यामध्ये कशा पद्धतीने सगळं वातावरण हाताळायचं आहे किंवा राजकारण हाताळायचं आहे याचा सुद्धा कानमंत्र कदाचित आज मोदी एकनाथ शिंदे यांना देऊ शकतील. यापूर्वी सुद्धा आपण बघितलं की दिल्लीतल्या जंतर मंतर नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली. ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले आणि ठाकरे बंधूंनी या आंदोलनाची धुरा स्वतःच्या हातात घेतलेली होती. त्याच्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा पंतप्रधान बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. हेच कदाचित या भेटीमधून समोर येऊ शकतं. मात्र प्रमुख 2 मुद्दे सध्याच्या घडीला आपल्याला दिसत आहेत, ते म्हणजे न्यायालयात सुरू असणारी सुनावणी आणि दुसरीकडे होऊ घातलेला मंत्रिमंडळाचा विस्तार. तर त्यामुळे या मोदी आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमधून नेमकं काय फलित येतंय आणि महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने जात आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. निश्चित. मनोशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. मनोशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. जाऊया पुढे आणखी एक महत्त्वाच्या घडामोडीकडे. राज्यातल्या राजकीय वर्तुळातली एक मोठी घडामोड ती म्हणजे सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये काल एक बैठक झालेली आहे राष्ट्रवादीत. त्यामुळे आता पुढे अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. पक्ष बांधणीसह संघटनेमध्ये मोठे बदल होतील की काय, अशा प्रकारे एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. अंतर्गत राष्ट्रवादीमध्ये चर्चा झालेली आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार आहेत आणि आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये काल ही बैठक झाली आहे. तब्बल 5 ते 6 तास ही बैठक चालल्याचं कळतं आहे. त्यामुळे पक्ष बांधणीसह संघटनेमध्ये नेमके काय बदल होत आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सीमा, राष्ट्रवादीमध्ये आगामी काळात निश्चितच काहीतरी बदल अपेक्षित आहेत, कारण राजनीतिकार प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवार यांच्याबरोबरची ही भेट आणि तब्बल 5 ते 6 तास चाललेली चर्चा, काय काय नेमके मुद्दे असावेत त्यांच्या चर्चेचे, काय माहिती मिळते आहे? नक्कीच अनुपमा, कालची देवगिरीवर झालेली बैठक ही अतिशय महत्त्वाची होती. रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासोबत देवगिरी या बंगल्यावरती सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि ऑनलाईन जय पवार देखील या बैठकीला उपस्थित होते अशी सूत्रांची माहिती आहे. कालच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे हे चर्चेमध्ये आलेले आहेत. खरं तर याआधी 3 बैठका देवगिरीवर प्रशांत किशोर यांच्यासोबत पार पडलेल्या आहेत. त्या बैठकांमध्ये आणि कालची जी बैठक पार पडली याही बैठकीमध्ये 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच चर्चा जी आहे ती झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम म्हणजे रणनीती ठरवण्याचं काम हे प्रशांत किशोर करत आहेत आणि त्या अनुषंगानेच बैठका पार पडत असल्याचं आपल्याला सध्या कळतंय आणि दिसतंय. कालची जी बैठक पार पडली या बैठकीमध्ये भविष्यात अनेक मोठे बदल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होणार आहेत आणि ते बदल करणं किती गरजेचं आहे हे कालच्या बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना सांगितलं. त्यामुळे लवकरात लवकर अनेक नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे आमदार आहे सध्या आपापल्या मतदारसंघांमध्ये काम करत आहेत, तर त्यामुळे ते कशा पद्धतीने काम करत आहेत त्याचा एक सर्वे जो करायला पाहिजे तो त्या सर्वेनुसारच भविष्यात त्यांच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो पक्ष म्हणून आपण घेऊ शकतो. आणि सध्या सूत्रांकडनं जी माहिती मिळत आहे त्यानुसार आता जसं मी म्हणाले की मोठ्या नेत्यांबाबत देखील प्रशांत किशोर हे आगामी दिवसात सुनेत्रा पवार यांना निर्णय घेण्यासंदर्भात कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षासंदर्भात एक मोठा सुतोवाच प्रशांत किशोर यांनी कालच्या बैठकीमध्ये केला, कारण की मागच्या 3 बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांनी ज्या ज्या गोष्टी सुचवलेल्या होत्या राज्य पातळीवरती त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात प्रदेशाध्यक्षासंदर्भात देखील आपल्याला निर्णय घ्यावा लागेल असं कालच्या बैठकीमध्ये झालेलं आहे. चर्चा जी आहे ती झालेली आहे. प्रदेशाध्यक्षपदी सध्या सुनील तटकरे आहेत, त्यामुळे सुनील तटकरे संदर्भात देखील पक्षाला भविष्यात निर्णय घ्यावा लागेल, त्यांच्या पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल अशी चर्चा जी आहे ती कालच्या बैठकीमध्ये झाल्याचं कळतं. त्यामुळे बैठक ही 4 लोकांमध्येच पार पडलेली आहे. मात्र ज्या पद्धतीने प्रदेशाध्यक्ष संदर्भात चर्चा झालेली आहे त्यामुळे पक्षामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मोठे बदल जे आहेत ते पाहायला मिळतील. आणि जर
प्रदेशाध्यक्षाबाबतचा निर्णय भविष्यात सुनेत्रा पवार यांनी जर घेतला तर मोठी नाराजी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. अगदी सीमा, सगळ्यात महत्त्वाचा आणखी खरं तर महत्त्वाचा मुद्दा असा म्हणता येईल की सुनेत्रा पवारांवर गेल्या 2-3 दिवसांपासून जो एक गुंगी गुडिया अशा प्रकारचा एक काँग्रेसने टीका केली आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीने आंदोलनं केली, तर याबाबत नेमकं काय रणनीतिकार त्यांना सांगतात आणि एकंदरीतच पक्षाच्या पुढच्या बांधणीसाठी कसं नेमकं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या एकंदरीतच आयडियाज असणार हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. जाऊया पुढच्या बातमीकडे. मारकुट्या रमेश म्हात्रेची राज्यातून तडीपारी होणार आहे आणि आरोपपत्र दाखल होईपर्यंत राज्याबाहेर राहावं लागेल. म्हात्रेच्या जामिनाबाबत मुंबई हायकोर्टाकडून एक मोठे संकेत दिलेत. पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे असं कोर्टानं म्हटलंय. तर रमेश म्हात्रे ज्या ठिकाणी राहणार आहे तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये हजर राहावं लागणार आहे. जामिनावर आज सुनावणी आहे आणि कोर्टाच्या निकालाकडे आता लक्ष लागलेलं आहे. तर मारकुट्या रमेश म्हात्रे संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे. आता राज्यातून तडीपारी होणार का हे पाहायचं आहे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत राज्याबाहेर त्याला राहावं लागणार आहे. माझी सहकारी सीमा आढे आपल्याबरोबर आहे. आपण जाणून घेऊया तिच्याकडून या संदर्भातले आणखी काही तपशील. सीमा, एकंदरीतच मारकुट्या रमेश म्हात्रे संदर्भात एक कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. राज्याबाहेर आता तडीपारी होणार का हे पाहायचं आहे. काय नेमके तपशील? नक्कीच काल उच्च न्यायालयामध्ये रमेश म्हात्रे प्रकरणी डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी सुनावणी पार पडली आणि कालच्या सुनावणीमध्ये रमेश म्हात्रेला जामीन देण्यासंदर्भातले संकेत उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि या संदर्भात आज औपचारिक आदेश पारित केला जाणार आहे. यापूर्वी आपल्याला माहिती आहे की कल्याण सत्र न्यायालयाने रमेश म्हात्रेला जामीन मंजूर केलेला होता आणि त्यानंतर एक रोष वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने सुमोटो घेत पुन्हा एकदा जामिनाला स्थगिती दिलेली होती आणि त्यानंतर अनेकदा विनंती केलेली होती रमेश म्हात्रेंनी उच्च न्यायालयात की तब्येतीचं कारण देत त्यांनी सांगितलेलं होतं की वय झालेलं आहे आणि तब्येत खराब असल्यामुळे मला लवकरात लवकर जामीन मंजूर करा अशी विनंती त्यांनी केलेली होती. मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता वेळोवेळी त्यांचा जामीन जो आहे तो नामंजूर केलेला होता. मात्र काल अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्याचे संकेत उच्च न्यायालयाने दिलेले आहे. त्यामुळे आज औपचारिक आदेश हे पारित उच्च न्यायालय करणार आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रेला महाराष्ट्राबाहेर राहावं लागेल आणि ज्या ठिकाणी रमेश म्हात्रे राहणार त्या ठिकाणचा पत्ता आणि मोबाईल नंबर तपास यंत्रणा देतील आणि सोबतच जे साक्षीदार आहेत या प्रकरणामध्ये त्या साक्षीदाराशी देखील रमेश म्हात्रे संपर्क साधू शकत नाही. या अटी ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत. त्यामुळे आज या संदर्भात सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे नाशिकमधून. राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठका घेतल्या, आढावा घेतला आणि राज ठाकरेंनी जेनझींची सुद्धा भेट घेतली आणि या भेटी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महापालिका निवडणुकानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकच्या दौऱ्यावर होते. तर आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर आज राज ठाकरे बोलतायत याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले. थेट नाशिकमधून जाणून घेऊया सागरकडून या संदर्भातले आणखी काही तपशील. सागर, 2 दिवसांचा नाशिकचा हा दौरा राज ठाकरेंचा होता. काल अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्यात, भेटीगाठी झाल्यात आणि विशेष म्हणजे नाशिकमधल्या जेनझींची सुद्धा राज ठाकरेंनी भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता पत्रकार परिषदेमध्ये ते काय काय मुद्द्यांचा समावेश करतात हे आपल्याला पाहायचं आहे. कसं नेमकं आता या पत्रकार परिषदेत कुठले मुद्दे राज ठाकरेंचे असू शकतात, काय अंदाज? नक्कीच खरं तर 2 दिवस राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर होते. काल दुपारपासून तर सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर जिल्हा शहर कमिटी असेल किंवा ग्रामीण असेल या सगळ्यांची बैठकी पार पडली. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या शहरातल्या समस्या त्याबरोबर ती जिल्ह्यातील वेगवेगळ्या समस्या जाणून घेण्याचं काम हे राज ठाकरे यांनी केलेलं. मात्र विशेष बाब शहरातील पडलेला हा या खड्ड्यांबाबत शहरातील सगळ्या पदाधिकारी असेल, एक नगरसेवक देखील मनसेचे निवडून आलेले आहेत. त्यांनी देखील या नाशिकच्या शहरातील पडलेल्या खड्ड्यांचा जो प्रश्न आहे तो राज ठाकरेंसमोर मांडलेला आहे आणि याच संदर्भात राज ठाकरे खरं तर नाशिकमध्ये आल्याची चर्चा आहे. कारण कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नाशिक शहरामध्ये अनेक कामं सुरू आहे आणि या कामामुळे
सध्या नाशिक पूर्ण शहरभर नाही तर राज्यभर गाजताना पाहायला मिळत आहेत। या नाशिकच्या खड्ड्यांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू आहेत। सिंहस्थ याआधी 2015 साली ज्यावेळेचे मनसेसुद्धा या महानगरपालिकेवरती सत्तेत होती त्यावेळी देखील मनसेच्या काळात एक मोठा कुंभमेळा पार पडलेला होता। यावेळी सुद्धा मोठे कामं जे आहेत ते महानगरपालिकेच्या वतीनं शहरभरामध्ये केलेले होते आणि त्यावेळी शहरात अनेक ठिकाणी काम करत असताना एवढी जी परिस्थिती नाशिकमध्ये ओढवलेली आहे ती नव्हती। यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आणि खड्ड्यांवरती राज ठाकरे काय बोलणार हे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिकचं लक्ष असणार आहे। त्याचबरोबर नाशिकमधल्या काही जेनझींची भेट जी आहे राज ठाकरेंनी घेतली, त्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या। त्याचबरोबर जेनजींनी आता घेतलेलं जे पवित्र आहे आंदोलन आहे त्याचं कसं यश मिळालं याबाबत देखील चर्चा जी आहे ती राज ठाकरेंनी जेनजींबरोबर केली। त्याचबरोबर पुढे महाराष्ट्रातलं राजकारण असेल किंवा केंद्रातलं राजकारण हे सगळं राजकारणामध्ये आता जेनजींचा मोठा सहभाग असणार आहे। त्यामुळे जेनजींच्या समस्या जाणून घेत असताना देखील आपले मतं कसे सरकारसमोर किंवा शासनासमोर मांडता येतील या संदर्भात देखील राज ठाकरे यांनी चर्चा केल्याची समजते। यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं, त्याचबरोबर शहरात पडलेले खड्डे आणि जेनझींबरोबर घेतलेली भेट याबाबत राज ठाकरे आजच्या थोड्याच वेळात खरं तर ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे कुठले कुठले मुद्दे समोर घेतात आणि काय काय पत्रकार परिषदेमध्ये बोलतील हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। ठीक, सागर धन्यवाद दिलेले या सगळ्या माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। आणि आता जाऊया आपण पुढच्या बातमीकडे। एक महत्त्वाची बातमी आणि ही बातमी आहे एका अपघाताची। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कनेक्टिंग लिंक बोगद्यामध्ये मध्यरात्री भीषण अपघात झाला। भरधाव फॉर्च्युनर कारनं मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली आणि एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे 2 तास जुन्या मार्गाने वळवण्यात आली। घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि मदत पथकांनी तातडीनं बचावकार्य राबवत वाहतूक पूर्ववत केली। मात्र कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यामध्ये झालेला हा पहिलाच अपघात असावा। पुणे मुंबई लेनवर हा अपघात झाला। एक कार आणि टेम्पोमध्ये धडक झाली। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर जोडल्या गेलेल्या। चैत्राली, मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या कनेक्टिंग लिंक बोगद्यामध्ये मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली, काय नेमके तपशील आहेत? चैत्राली, आवाज येतोय? चैत्राली राजापूरकर आमच्या सहकारी आपल्या बरोबर आहेत। पुणे मुंबई लेनवर अपघात झाला। फॉर्च्युनर कारनं मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली आणि यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे। अपघातग्रस्त कार आपण पाहतो आहोत आणि हा अपघात नेमका कसा झाला ही सुद्धा सीसीटीव्ही दृश्य समोर आलेली आहेत। चैत्राली आपल्याबरोबर जोडली गेली। चैत्राली, मोठा अपघात झालेला आहे आणि सीसीटीव्ही फुटेज सुद्धा या अपघाताचं आलेलं आहे। अत्यंत भरधाव वेगात होती ही फॉर्च्युनर, काय नेमक्या अपघाताचे आणखी तपशील कळतात? निश्चितच आपण पाहतोय की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील जो कनेक्टिंग लिंक आहे त्यावरती रात्री 1:30च्या सुमारास हा भीषण अपघात खरं तर झाला। त्यामध्ये पिंपरी चिंचवडचं जे राजकीय खरं तर क्षेत्रातलं एक नाव म्हटलं जातं की तुषार भुमकर यांचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मालवाहू टेम्पोला जी आहे ती भरधाव गाडीने जी आहे ती जोरदार धडक दिली आणि त्यामुळेच या घटनेमध्ये जे आहे ते तुषार भुमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। तर एक जण जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावरती सध्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये देखील उपचार सुरू आहेत। मात्र कारमधील जे अन्य 3 जण जे होते ते मात्र सुदैवानं बचावलेले आहेत। हा अपघात इतका भीषण होता की एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे। 3 जण बचावले जरी असले तरी आता पुढील तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। ठीक, चैत्राली धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। जाऊया पुढच्या बातमीकडे। निदा खान प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी आता MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांना अटक केली आहे। मतीन पटेल यांना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेले होते, मात्र ते कोर्टामध्ये हजर न झाल्यानं त्यांच्या नावानं वॉरंट काढण्यात आलं आणि त्या आधारे मतीन पटेल यांना अटक करण्यात आली। काल संध्याकाळी नाशिक पोलिसांनी संभाजीनगरमध्ये जाऊन त्यांना अटक केलेली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करळे छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। विशाल, मतीन पटेल यांना अटक झालेली आहे। न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा ते न्यायालयामध्ये हजर राहिले नाहीत आणि त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली। कशी नेमकी आता पुढची कार्यवाही असणार आहे? नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मतीन पटेल हा आरोपी होता।
तेथील मुख्य आरोपी निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास होती आणि मतीन पटेल याने तिच्यावर आरोप असतानाही तिला दडवून ठेवल्याचं, लपवून ठेवल्याचा आरोप त्याच्यावर होता आणि त्या संदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. खरं तर याबाबत महापालिकेनं आणि पोलिसांनी धडक कारवाई करत त्याचं घर सुद्धा पाडलेलं होतं. मात्र या सगळ्यानंतर त्याला आरोपी करण्यात आलं होतं आणि कोर्टाने वारंवार त्याला समन्स केले होते आणि चौकशीसाठी बोलवण्यात आलं असल्याचं नाशिक पोलिसांनी सांगितलं. मात्र मतीन पटेल एकाही चौकशीसाठी हजर झाला नाही. त्यामुळं त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं. नाशिक पोलीस छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. काल दुपारी त्याला शोधलं. त्याची संभाजीनगरमध्ये 3 ते 4 तास चौकशी सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन आता नाशिकला नेण्यात आलेलं आहे आणि नाशिकच्या कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे. खरं तर मतीन पटेल यांनी वारंवार मी तपासात पूर्ण सहकार्य करेल अशा पद्धतीची भूमिका मांडली होती. मात्र तपासात कुठलंही सहकार्य मतीन पटेलकडून होत नव्हतं. त्यामुळे पोलिसांनं या पद्धतीची ही धडक कारवाई केलेली आहे. आता कोर्टात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज मतीन पटेल याला नाशिकच्या कोर्टामध्ये सादर करण्यात येणार आहे. ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया सोलापुरातल्या एका बातमीकडे. सोलापूर झेडपी सभागृहाच्या नावाच्या बदलावरून आता वाद झालाय. झेडपी सभागृहाचं नाव बदलत असल्याचा काँग्रेसनं आरोप केलाय. शिवरत्न सभागृह बदलून वाजपेयींचं नाव देण्याचा हा निर्णय झाल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. तर शिवरायांचं नाव हटवण्याची भाजपची हिंमत होतेच कशी असा काँग्रेसनं सवाल केलाय. महाराष्ट्राची जनता शिवरायांचा हा अपमान सहन करणार नाही असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे. सभागृह शिवरत्न या नावाने होतं. त्या सभागृहाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद आहे आणि आमच्या सर्वोच्च नेत्याचं नाव त्या सभागृहाला द्यावं अशी इच्छा सर्वांचीच होती. त्याचा ठराव मी स्वतः मांडला आणि सर्वांनी मग तो ठराव मंजूर झाला. मला त्या नावाच्या राजकारणात नाही पडायचं. आमची श्रद्धा अटलजींच्या नावाला होती म्हणून आम्ही ते नाव दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असतं तर येतं किंचितही कुणाच्या मनात ते आलं नसतं की ते नाव काढावं. आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी सोलापूरमधून अभिषेक आदेप्पा आपल्या बरोबर जोडले गेलेत. अभिषेक, झेडपीच्या सभागृहाच्या नावाचा हा एक नवीन वाद सोलापूरमध्ये आता उभा राहिलेला आहे. भाजपनं आत्ताच सांगितलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये की सगळ्यांचं अनुमोदन याला मिळालेलं आहे आणि त्यामुळे नाव बदलण्याचा सगळा त्यांनी घाट घातलेला आहे. मात्र काँग्रेसला मान्य नाही. तर कसं हे सगळं राजकारण पुढे जाणार? निश्चितच आपण जर पाहिलं तर भाजपा विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष जिल्ह्याला किंवा राज्याला हा नवा नाही. आता त्यातच आणखी वादाची ठिणगी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचं कारण हे तसंच आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाचा नामांतराचा प्रस्ताव हा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी स्थायी समितीच्या सभागृहात मांडला होता आणि अखेर याला एकमताने मंजुरी देखील मिळालेली आहे. शिवरत्न सभागृहाचे नाव अटल बिहारी वाजपेयी सभागृह करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली होती आणि यावरून आता नवा संघर्ष निर्माण होतोय असं चिन्ह निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सभागृहाचं नाव बदलल्याच्या कारणावरून मोहिते पाटील समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसून येते. यासोबत सोलापुरातील संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जरी एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला असला तरी आता भाजपा विरुद्ध मोहिते पाटील आता हा पुन्हा एकदा नवा संघर्ष सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना आता ही देखील मोठी घडामोड घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात आणखी मोहिते पाटील समर्थकांकडून काय प्रश्न उपस्थित केले जाणार आणि याला भाजपाकडून काय उत्तर देण्यात येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच या सगळ्या घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. अभिषेक आदेप्पा आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. आणि आता जाऊया आपण जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून. राजगड तालुक्यातल्या खोपडेवाडी गावामध्ये स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. मुसळधार पावसामध्ये वृद्ध महिलेच्या अंत्यविधीवेळी नातेवाईकांनी ताडपत्री धरून सरणाचं संरक्षण करत अंत्यसंस्कार पूर्ण केले. हवेली तालुक्यातल्या सोरतापवाडी इथं कोयत्याचा धाक दाखवून किराणा व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीनं दुकानातल्या साहित्याची तोडफोड केली. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या
बंगला साईट परिसरामध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. 36 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि या कारवाईमध्ये 3,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून. नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून चालकासह ताब्यात घेतले. वासो परिसरामध्ये कारवाईमध्ये ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आणि पुढची प्रक्रिया आता कारवाईची सुरू आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये पाणी टंचाई विरोधात दसाने इथं महिलांनी हंडा मोर्चा काढला. तोडगा न निघाल्यानं संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं आणि प्रशासनाकडे तातडीनं पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे. मालेगावच्या खलील शेठ सायझिंग परिसरामध्ये अवैध औषध विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. कारवाईमध्ये 46 बॉक्समधले सुमारे 27,600 अल्प्राझोलम गोळ्या आणि 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणि आता बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानं पाण्याची आवक घटली आहे. त्यामुळे 18 पैकी 10 दरवाजे बंद करण्यात आलेत आणि 8 दरवाजामधून गोदावरी पात्रात 4,328 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात आहे. धरणात सध्या 93% पाणीसाठा उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जीर्ण आणि धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम मनपानं सुरू केलेली आहे. गुरुवारी प्रशासनानं 5 इमारती पाडल्या आणि शहरातल्या 40हून अधिक धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या. आणि या बातम्यानंतर आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDHने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.